तोरणमाळ हे महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असून त्याची समुद्र सपाटीपासून उंची किती मीटर आहे? तोरणमाळ हे महाराष्ट्रामधील दुसरं थंड हवेचं ठिकाण असून समुद्र सपाटीपासून उंची किती आहे? तर बघा 1150 या ठिकाणी बघा करेक्ट आन्सर आहे आपलं 1150 इतकी मीटर उंच आहे बघा. आलं लक्षात. तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण नंदुरबारमध्ये आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं. नेक्स्ट पहा, विदर्भामधील थंड हवेचे ठिकाण कोणतं आहे? काय प्रश्न आहे? विदर्भामधील थंड हवेचे ठिकाण कोणतं आहे मित्रांनो? तर चिखलदरा आहे मित्रांनो. विदर्भामधील थंड हवेचे ठिकाण आहे कुठं? चिखलदरा विदर्भामधील थंड हवेचे ठिकाण आहे. अमरावती जिल्ह्यामधलं आहे. उंची बघा 1188 मीटर इतकीची उंची आहे. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणतं थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रामध्ये नाही? खालीलपैकी कोणतं थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रामध्ये नाही? तर सातपुडा. ऑप्शन क्रमांक 1 सातपुडा. पाचगणी आणि महाबळेश्वर सुद्धा आपल्याला सातारामध्ये पाहायला मिळतात. आणि माथेरान कुठे? रायगड जिल्ह्यामध्ये बघा माथेरान. लक्षात आलं. हे कुठे बघा सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, माथेरान आताच पाहिलं आपण कुठे मित्रांनो? तर माथेरान मित्रांनो हे आपल्या लक्षात ठेवायचं कुठे? रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान आहे. त्यानंतर लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा गाणं पण आहे बघा. कुठं कुठं जायचं? तर बघा खंडाळा लोणावळा कुठे आहे बघा? पुणे जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये? पुणे जिल्ह्यामध्ये. पन्हाळा कुठे आहे बघा? कोल्हापूरमध्ये बघा. नेक्स्ट पहा, माथेरान घाटमाथा कशाजवळ आहे? तर नेरळजवळ आहे पहा. आलं लक्षात. माथेरान घाटमाथा नेरळ जिल्हा रायगड जवळ आहे पहा माथेरान. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं? आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर करेक्ट आन्सर आहे बघा सिंधुदुर्ग. लक्षात ठेवा, सिंधुदुर्गमध्ये आंबोली हे थंड हवेचे ठिकाण. सावंतवाडी तालुक्यामध्ये बघा जिल्हा सिंधुदुर्ग. महाराष्ट्रामधील सर्वात जास्त पाऊस बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आंबोली या ठिकाणी. आणि आंबोलीला आपल्या महाराष्ट्राचं काय म्हणतात बघा? चेरापुंजी असं सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? चेरापुंजी. समजलं. येथील आंबोली घाट हा कोल्हापूर व सावंतवाडी यांना जोडतो. हे सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत पहा. हा प्रश्न 20पेक्षा जास्त वेळा विचारला होता. नेक्स्ट बघा, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण. मित्रांनो चिखलदरा कुठे आहे? अमरावतीमध्ये मित्रांनो चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे बघा. चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेमधलं थंड हवेचे ठिकाणी. सातपुड्याच्या बघा 7 रांगा आहेत. किती आहेत बघा? 7 रांगा. आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि चिखलदरा थंड हवेचं ठिकाण कुठे बघा? अमरावती. तर मित्रांनो पोलीस भरतीच्या जास्तीत जास्त अभ्यासासाठी बघा पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच यामध्ये बघा 2023मध्ये जे काही प्रश्न झालेले आहेत त्याचं आपल्याला या ठिकाणी पूर्ण स्पष्टीकरण, त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे आपल्याला MCQ असतील बघा, जास्तीत जास्त MCQच्या प्रॅक्टिससाठी बघा मित्रांनो हे पुस्तक अतिशय सर्वोत्तम आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं 595 रुपये किंमत आहे मित्रांनो. त्याचबरोबर पोलीस भरती 812 भाग 1 प्रश्नपत्रिका संच यामध्ये सुद्धा मित्रांनो 1 ते 244 प्रश्नपत्रिकाचा समावेश करण्यात आला आहे. आणि भाग 2 बघा या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा बघा भरपूर प्रश्न आहेत बघा. 25,000 हे आणि 25,000 हे असे या ठिकाणी बघा ह्या 2 पुस्तकामध्येच 50,000 प्रश्न आहेत. आणि मला नाही वाटत मित्रांनो या पुस्तकाच्या बाहेर काही पडू शकतं, कारण की जेवढे पण पेपर झाले त्याचा पूर्णपणे या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे मित्रांनो. पोलीस भरती भाग 1 आणि भाग 2 आणि प्रश्नपत्रिका संच बघा जास्तीत जास्त आपल्याला सक्सेस मिळवण्यासाठी मागचे प्रश्न पाहणं खूप अर्जंट असतं बघा, कारण की त्यानुसारच आपली प्रॅक्टिस होते. आणि वेळ लावून जर हे जर प्रश्न सोडवले मित्रांनो तर भरपूर या ठिकाणी आपला अभ्यास होणार आहे. त्यामुळे लगेचच्या लगे याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा या नंबरला तुम्ही नक्की मेसेज करा. तुम्हाला पुस्तकं मिळून जातील किंवा याचा स्क्रीनशॉट पुस्तकाच्या दुकानामध्ये दाखवला तुम्हाला पुस्तके घरपोच पाठवले जातील. म्हणजे तुम्ही घेऊन या तिथून दुकानातून. अमरावती कुठे बघा? अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट आहे पहा, म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? म्हैसमाळ कुठे बघा? छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हैसमाळ आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे पहा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे. तर कोणतं आहे मित्रांनो सर्वाधिक पावसाचं ठिकाण? आंबोली हे सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे पहा. याला महाराष्ट्राचं चेरापुंजी म्हणून ओळखलं जातं. नेक्स्ट आहे पहा, गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कोयना, कृष्णा, गोदावरी, कळसुबाई. तर मित्रांनो कळसुबाई बाकीच्या सगळ्या गोदावरी आणि महाराष्ट्रामधील बघा गोदावरी, कृष्णा, कोयना ह्या महाराष्ट्रातील नद्या आहेत बघा. आणि कळसुबाई बघा महाराष्ट्रामधील सर्वाधिक उंच शिखर आहे. याची उंची लक्षात ठेवा मित्रांनो, बऱ्याच वेळेस पेपरला विचारलं आहे 1646 मीटर आणि फुटामध्ये विचारली तर 5400 फूट. 5400 फूट इतकी काय बघा
उंची आहे. नेक्स्ट आहे पहा, गरम पाण्याचे झरे असलेलं वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं? गरम पाण्याचं झरं असणारं वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? अतिशय IMP क्वेश्चन मित्रांनो. याचं करेक्ट आन्सर बघा ठाणे. लक्षात ठेवायचं आपल्याला ठाणे. ठाणे जिल्ह्यामध्ये वज्रेश्वरी, सतपली आणि अकोलोली हे काय आहेत बघा गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पालघरमध्ये सुद्धा मित्रांनो गरम पाण्याचे झरे आपल्याला पाहायला मिळतात. पालघरमध्ये कोणते आहेत? वज्रेश्वरी पालघरमध्ये दातीवरे, गणेशपुरी आणि कोकनेर हे काय आहेत बघा पालघरमधले गरम पाण्याचे झरे आहेत. रत्नागिरीमध्ये सुद्धा मित्रांनो गरम पाण्याचे झरे आहेत, राजापूर आणि उन्नेर. जळगावमध्ये बघा उपनदेव, सुपनदेव, गणेशपुरी हे आहेत. हे महत्त्वाचे पॉईंट आपण डिस्कस केले. नेक्स्ट आहे बघा, दक्षिण गंगा हे कोणत्या नदीला म्हणतात? तर गोदावरी नदीला मित्रांनो दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं आणि सर्वात मोठी द्विकल्पीय नदी पहा. आलं लक्षात. नेक्स्ट आहे पहा, कराडजवळ प्रीती संगम येथे टिंबटिंब नद्यांचा संगम आहे. कराडजवळ प्रीती संगम येथे टिंबटिंब या नद्यांचा संगम आहे. तर बघा कराड कराडजवळ बघा प्रीती संगम कोणाचा आहे? कृष्णा आणि कोयना. ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा आणि कोयना हे आपलं करेक्ट आन्सर आहे. बघा कृष्णा आणि कोयना यांचा संगम बघा याला प्रीती संगम सुद्धा म्हणतात आणि कराडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम नृसिंहवाडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम आपल्याला माहुली या ठिकाणी पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, मुळा, मुठा, घोड, सीना, कुकडी आणि कर्रा ह्या कोणत्या नद्याच्या उपनद्या आहेत? या भीमा नदीच्या उपनद्या आहेत मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे बघा. भीमा नदीचा उगम कुठं होतो? तर भीमाशंकर पुणेमध्ये बघा भीमा नदीचा उगम होतो. कुठं होतो? भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये. लांबी किती बघा 451. लांबी किती आहे? 451 किलोमीटर इतकी लांबी आहे. उपनद्या पहा मित्रांनो, भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, निरामान, घोड, सीना, कुकडी, कर्रा ह्या महत्त्वाच्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. उगम लक्षात ठेवा भीमा नदीचा भीमाशंकरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट पहा, सहस्रकुंड. काय प्रश्न आहे पहा, सहस्रकुंड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर हे उमरखेड. लक्षात ठेवा मित्रांनो, उमरखेडमध्ये बघा सहस्रकुंड धबधबा यवतमाळ जिल्ह्यामधील उमरखेड तालुक्यामध्ये स्थित आहे. नेक्स्ट आहे पहा, गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? हा प्रश्न बघा 10 पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला आहे. तर त्र्यंबकेश्वरमध्ये मित्रांनो आपल्याला गोदावरी नदीचा उगम पाहायला मिळतो. कुठं? त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरी नदीचा उगम होतो. महाराष्ट्रामध्ये लांबी बघा 668 किलोमीटर आहे. किती? 668 किलोमीटर. संपूर्ण लांबी लक्षात ठेवा 1465 किलोमीटर. किती? 1465 किलोमीटर इतकी आहे. बरोबर. उपनद्या लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. तर मित्रांनो उपनद्या बघा दारणा, प्रवारा, बोर, मुळा, बिंदुसरा, सिंदफणा, शिवना, दुधना, खाम ह्या काय आहेत बघा गोदावरीच्या उपनद्या आहेत. मित्रांनो गोदावरीचं उगमस्थान आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोणतं आहे पहा, तर त्र्यंबकेश्वर, नाशिकला. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी वैनगंगा नदीची उपनदी नाही विचारलं आपल्याला? तर प्रवारा नदी मित्रांनो ही काय बघा वैनगंगा नदीची उपनदी नाही बघा. वैनगंगा मित्रांनो दक्षिण वाहिनी नदी आहे आणि महाराष्ट्रामधील तिची लांबी 295 किलोमीटर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो 295 किलोमीटर. उगम कुठं होतो वैनगंगा नदीचा? मध्य प्रदेशमधील शिवनी जिल्ह्यामधील मैकल डोंगर रांगामध्ये बघा उगम होतो. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. प्रवारा मित्रांनो कोणाची उपनदी आहे? तर गोदावरी नदीची उपनदी. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रवारा नदी कोणाची उपनदी आहे? गोदावरीची काय बघा उपनदी आहे. समजलं? पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. वर्धा नदी वर्धा जिल्ह्यामध्ये वाहण्याची दिशा कोणती आहे? तर वायव्येकडून आग्नेयेकडे. ऑप्शन क्रमांक 1 अशा दिशेने वाहते बघा वायव्येकडून आग्नेयेकडे. वर्धा नदीचं उगम मित्रांनो सातपुडा पर्वतरांगमध्ये मध्य प्रदेशमध्ये होतं. हे पण लक्षात ठेवा. महाराष्ट्रामधील तिची लांबी 455 किलोमीटर आहे. किती? 455 किलोमीटर. महाराष्ट्रामधील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती असा प्रश्न आला तर वर्धा नदी हा पॉईंट म्हणजे हे जे काय ऑप्शन यावर डायरेक्ट तुम्ही गोळी मारून टाकायची म्हणजे ऑप्शन चॉईस करायचा. पुढचा प्रश्न काय पहा मित्रांनो, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागलेली आहे? चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची सीमा तर वैनगंगा. ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा नदीमुळे काय झालेली बघा विभागलेली आहे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची सीमा. बघा मित्रांनो ही दक्षिण वाहिनी नदी आहे. हिचा उगम बघा कुठं होतो? तो उगम होतो मैकल डोंगर रांगा मध्य प्रदेश
लांबी जर पाहिली तर 295 किलोमीटर इतकी लांबी बघा, किती 295 किलोमीटर इतकी लांबी आहे. ही महाराष्ट्रामधील दुसरी सगळ्यात मोठी दक्षिण वाहिनी नदी पहा. नेक्स्ट आहे पहा, भंडारा व रंधा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यात येतात? भंडारा आणि रंधा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? ते नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात ठेवायचं आहे बघा, भंडारदरा आणि रंधा हे धबधबे. नेक्स्ट आहे पहा, नागपूर जिल्ह्यातून वाहणारी, काय प्रश्न आहे बघा, नागपूर जिल्ह्यातून वाहणारी कन्नन नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ही वैनगंगा नदीची या ठिकाणी बघा करेक्ट आन्सर आहे बघा, वैनगंगा. उगम कुठं होतो वैनगंगा नदीचा? मध्य प्रदेशमध्ये होतं पहा. नेक्स्ट आहे पहा, महाड शहर हे कोणत्या नदीवर वसलेलं आहे? कोणतं? महाड शहर हे, तर मित्रांनो सावित्री या नदीच्या काठावर वसलेलं आहे बघा महाड हे शहर. लक्षात ठेवायचं आहे बघा, सावित्री. या पुढचा प्रश्न, वर्धा आणि वैनगंगा, काय प्रश्न आहे पहा, वर्धा आणि वैनगंगा या नद्याच्या संगमामधून तयार झालेली नदी कोणती? वर्धा आणि वैनगंगा. तर प्राणहिता ही या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर होईल, ऑप्शन क्रमांक 2 प्राणहिता. लक्षात, प्राणहिता वर्धा आणि वैनगंगा नदीच्या संगमामधून प्राणहिता तयार होते. चपराळ गडचिरोली या ठिकाणी बघा यांचा संगम होतो. लांबी जर लक्षात ठेवा 133 किलोमीटरची लांबी पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर बघा तापी आणि नर्मदा ह्या दोन्ही पण नद्या कशात पहा, पश्चिम वाहिनी नद्या आहेत पहा. बरोबर. याशिवाय कोकणातील ज्या काही नद्या असतात बघा, सगळ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या म्हणून ओळखल्या जातात, कोकणातील सर्व नद्या. नागपूर जिल्ह्यामधील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो? नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावामधून नाग नदीचा उगम होतो. लक्षात ठेवायचं आपल्याला, नाग. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणती नदी चंद्रपूर जिल्ह्यातून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहत नाही? तर गोदावरी नदी मित्रांनो या ठिकाणी बघा चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहत नाही. लक्षात, गोदावरी. चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहणाऱ्या नद्या कोणत्या आहेत? वैनगंगा, वर्धा आणि इरई. वैनगंगा, वर्धा आणि इरई. समजलं. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणती नदी रत्नागिरी जिल्ह्यामधून वाहत नाही? तर कुंडलिका मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यामधून वाहत नाही. कुंडलिका नदी मित्रांनो रायगड या जिल्ह्यामधून वाहते. तर मित्रांनो शास्त्री, त्याच्यानंतर जगबुडी, बाब, भारजा, जोग, वशिष्ठी, कातळी, मचकुंदी, काजवी, वाघोटण, शुक्र रत्नागिरी या रत्नागिरी जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या आहेत. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खालीलपैकी कोणता प्रसिद्ध धबधबा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे? कोणता प्रसिद्ध धबधबा हा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे असं विचारलं आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, हजरा धबधबा. हासरा नाहीत, हजरा धबधबा मित्रांनो सालेकसा तालुका गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. समजलं. पुढचा प्रश्न मित्रांनो, सातारा जिल्ह्यामधील खतगुण, सातारा जिल्ह्यातील खतगुण हे गाव कोणत्या नदीच्या काठावर आहे? कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर येरळा नदीच्या काठावर आपल्याला सातारा जिल्ह्यामधील खतगुण गाव हे आपल्याला पाहायला मिळतं, येरळा. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणती नदी सातारा जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणती नदी सातारा जिल्ह्यामध्ये नाही? तर भीमा नदी मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये नाही. कोणती? भीमा नदी सातारामध्ये नाही. सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीचं जाळं पसरलेलं आहे. कोणत्या? कृष्णा. नेक्स्ट पहा, सातारामधील दही वडीजवळून कोणती नदी वाहते? तर मान ही नदी वाहते. लक्षात ठेवा मित्रांनो, मान ही नदी आपल्याला पाहायला मिळते. साताऱ्यामधील दही वडीजवळ मान नदी वाहते. मान नदी बघा भीमा नदीची उपनदी आहे. लक्षात ठेवायचं, भीमा नदीची उपनदी मान नदी सातारा जिल्ह्यामधून वाहणारी पूर्ववाहिनी नदी बघा. आणि हिचा उगम मान तालुक्यामधील कुळक कजाई परिसरामधील डोंगर रांगेमध्ये होतो. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. खालीलपैकी सर्वात उंच धबधबा कोणता आहे? सर्वात उंच धबधबा तर कोणता आहे बघा, भांबली वजराई. लक्षात ठेवा मित्रांनो, धबधब्याची उंची 1840 फूट आणि 560 मीटर इतकी बघा या धबधब्याची उंची. बरोबर. पुढचा प्रश्न बघा, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामधून टिंबटिंब नदी वाहते. चला, सातारा, सांगली, कोल्हापूर. गाडी क्रमांक सातारा, सांगली, कोल्हापूर. परंतु ही नदी मित्रांनो तर कृष्णा नदी वाहते पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला, कृष्णा नदी वाहते. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये होतो. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यामधून कृष्णा नदी वाहते. कृष्णा नदी मित्रांनो द्विकल्पीय भारतामधील दुसरी सर्वात मोठी नदी आहे. कृष्णा नदीची एकूण लांबी जर पाहिली तर 1400 किलोमीटर आहे बघा. किती आहे? 1400 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्रामध्ये लांबी 282 किलोमीटर आहे बघा. किती? महाराष्ट्रामध्ये लांबी 282 किलोमीटर.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मित्रांनो, कृष्णा या नदीची बघा कोयना नदी उपनदी बघा. बरोबर. कोयना नदीला महाराष्ट्राचं काय म्हणतात बघा, भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जातं. कोणत्या? कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जातं. कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमाला प्रीतिसंगम म्हणतात. आणि मित्रांनो, हा कराडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात ठेवायचे, कराड. रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदी, काय प्रश्न आहे पहा, रायगड जिल्ह्यामधील पाताळगंगा नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते? तर कोणती खाडी मित्रांनो? धरमतरची खाडी. लक्षात ठेवायचं आपल्याला, धरमतरची खाडीला या ठिकाणी जाऊन मिळते. नेक्स्ट आहे पहा, रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला बरोबर क्रम लावायचा आहे बघा. रायगड जिल्ह्यातील याचं करेक्ट आन्सर आहे पाताळगंगा, आंबा आणि कुंडलिका. शिव काय बघा, योग्य क्रम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. रायगड जिल्ह्यामधील उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. आलं लक्षात. नेक्स्ट आहे पहा, परभणी जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही? तर वैनगंगा नदी मित्रांनो परभणी जिल्ह्यामधून वाहत नाही. परभणी जिल्ह्यामध्ये वैनगंगा वाहत नाही. परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरी प्रमुख नदी बघा, गोदावरी नंतर पूर्णा. लक्षात ठेवायचं आहे, गोदावरी, पूर्णा, दुधना आणि आसना आणि कयाधू. वैनगंगा नदी मित्रांनो विदर्भामधून आपल्याला पाहायला मिळते. कुठं? विदर्भामधून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न काय मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी ही वैतरणा नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी वैतरणा नदीची उपनदी नाही? तर बघा, सावित्री ही वैतरणा नदीची काय बघा उपनदी नाही आहे. सावित्री बघा, वैतरणा नदी मित्रांनो हिचा उगम त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिकमध्ये होतो, सह्याद्री पर्वतामध्ये. आणि पश्चिम वाहिनी नदी असल्यामुळे ही अरबी समुद्राला जाऊन मिळते. वैतरणा नदी मित्रांनो पालघर जिल्ह्यामधून सुद्धा वाहते. लांबी बघा 154 किलोमीटर आहे बघा. किती आहे? 154 किलोमीटर लांबीची नदी आहे. उपनद्याच्या तानसा, त्याच्यानंतर पिंजाळा, देहजा आणि सूर्या हे आहेत. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, सहस्रकुंड धबधबा कोणत्या नदीवरती आहे? कोणता? सहस्रकुंड धबधबा. तर मित्रांनो हा पैनगंगा नदीवरती सहस्रकुंड धबधबा आहे. कोणत्या? पैनगंगा नदीवरती बघा. यवतमाळ व नांदेड या जिल्ह्याच्या सीमेवर सहस्रकुंड धबधबा आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, यवतमाळ आणि नांदेडच्या जिल्ह्याच्या सीमेवर आहे पहा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुदखेड डोंगर रांगा आहेत बघा. कोणत्या आहेत बघा? मुदखेड. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही विचारलंय. आता गोदावरीच्या कोणत्या उपनदी हे आपलं पाठ असलं पाहिजे. तर मित्रांनो मांजरा पण गोदावरीची बघा, वैनगंगा सुद्धा गोदावरीची, पैनगंगा सुद्धा आहे, पंचगंगा नाही मित्रांनो. लक्षात ठेवायचं बघा, पंचगंगा ही कृष्णा नदीची उपनदी, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट होईल बघा. गोदावरी नदीच्या उपनद्या पाहिल्या आपण. पंचगंगा ही जी काही नदी मित्रांनो, ह्या नदीचा उगम सातारा जिल्ह्यामध्ये होतो, महाबळेश्वर सातारामध्ये होतं. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. घ्या पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही विचारले. तापी नदीची पूर्णापणे, गिरणा पांजरा पण आहे, परंतु दारणा नाही मित्रांनो. लक्षात ठेवा, दारणा नदी ही कोणाची उपनदी आहे? ही गोदावरी नदीची उपनदी बघा. कोणाची? गोदावरी. समजलं? गोदावरीची बघा. तापी नदीचा उगम बघा मुलताई महादेव डोंगर रांगा मध्य प्रदेशमध्ये होतो. महाराष्ट्रामध्ये तापी नदीची लांबी 208 किलोमीटर आहे बघा. किती? 208 किलोमीटर. उपनद्या पाहून घ्या. ज्या काही नद्या बाकी, गोमलाई, अरुणावती, अनेर, गुळी ह्या काय बघा उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इंद्रावती नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? कोणती? इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ही गोदावरी नदीची उपनदी मित्रांनो. इंद्रावती नदी, गोदावरी. इंद्रावती नदी मध्य भारतामधून वाहणारी एक नदी पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी आपल्याला चुकीचं वाक्य ओळखायचं आहे पहा. खालीलपैकी चुकीचं वाक्य ओळखायचं आहे. वर्धा नदीचा उगम बघा मध्य प्रदेशमधील बैतूल या ठिकाणी होतो. एकदम बरोबर आहे पहा. वर्धा नदीची लांबी 454 आहे बघा. नाही 454 नाही, तर 455 किलोमीटर. लक्षात ठेवायचं आहे, 455 आहे बघा. आलं लक्षात? वर्धा नदी बघा 455. वर्धा नदीचं खोरं बघा गोदावरी नदीच्या खोऱ्याचा एक भाग आहे. बरोबर आहे. वर्धा नदी महाराष्ट्रामधील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहते. हे पण बरोबर आहे. एकच चुकलेलं बघा या ठिकाणी. वर्धा नदीची लांबी किती बघा? 455 किलोमीटर आहे बघा. समजलं? अगला क्वेश्चन आहे बघा, गोदावरी नदी खोरे महाराष्ट्रामधील सर्वात जास्त विस्ताराचा असून ते खालील डोंगर रांगामुळे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेलं आहे. तर बघा सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल बघा. सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगामुळे. लक्षात ठेवायचं आहे, हरिश्चंद्र आणि बालाघाट
डोंगरांगामुळे गोदावरी आणि भीमा हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. घ्या पुढचा प्रश्न. चला, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही असं विचारलंय. तर मित्रांनो, कावेरी ही जी काही नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही. कोणती? कावेरी. कावेरी नदी मित्रांनो दक्षिण भारतामधली प्रमुख नदी आहे आणि ही पूर्ववाहिनी नदी मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला, पूर्ववाहिनी नदी आहे. आणि पेरियार हे काय बघा, केरळ राज्यामधील नदी बघा, पेरियार. नेक्स्ट आहे पहा, हिंगोली शहर हे कोणत्या नदी काठावर वसलेलं आहे? हिंगोली शहर. तर कयाधू मित्रांनो, हिंगोली शहर हे कयाधू नदीच्या काठावर वसलेलं आहे. बरोबर, कयाधू ही पैनगंगा नदीची या ठिकाणी उपनदी पहा. नेक्स्ट आहे पहा, संगमनेर आणि नेवासा गावे ही कोणत्या नदीच्या काठी वसलेली आहेत? संगमनेर आणि नेवासे. तर ही प्रवारा, ऑप्शन क्रमांक 3 प्रवारा. बरोबर, प्रवारा ही गोदावरीची नदीची जी काय उपनदी मित्रांनो प्रवारा. नर्मदा आणि तापी, काय प्रश्न आहे? नर्मदा आणि तापी या नद्या टिंबटिंब आहेत. तर ह्या बघा पश्चिम वाहिनी नद्या आहेत. ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा आणि तापी या कशात बघा? पश्चिम वाहिनी नद्या आहेत. समजलं? ह्या दोन्ही नद्या बघा अरबी समुद्राला जाऊन मिळतात. अरबी समुद्राला जाऊन मिळतात. त्याचबरोबर कोकणामधील ज्या काही नद्या आहेत पहा, या सगळ्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. ह्या सुद्धा बघा अरबी समुद्राला जाऊन मिळतात. पुढचा प्रश्न आहे, कृष्णा आणि पंचगंगा, कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर मित्रांनो, कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा संगम होतो नरसोबाची वाडी या ठिकाणी. कुठं होतो? नरसोबाची वाडी. हा प्रश्न बघा मित्रांनो 10 पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला आहे. लक्षात, कृष्णा आणि पंचगंगा जो काही संगम आहे नरसोबाची वाडी कुरुंदवाडी या ठिकाणी होतो. कृष्णा कोयना कराडमध्ये होतो. कृष्णा वेण्णा संगम मित्रांनो माहुलीमध्ये होतो. लक्षात ठेवायचं आहे, कृष्णा वेण्णा माहुली या ठिकाणी होतो. मुळा मोठा कुठं होतो? पुणे जिल्ह्यामध्ये. मुळा मोठा पुणे जिल्हा. नेक्स्ट आहे, भीमा आणि तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? भीमा आणि तुंगभद्रा. तर मित्रांनो ह्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत पहा. लक्षात, कृष्णा नदीचा उगम मित्रांनो सह्याद्रीमध्ये महाबळेश्वर या ठिकाणी होतो. पाणलोट क्षेत्राचा विचार केला तर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश हे उपनद्या पहा मित्रांनो. भीमा, तुंगभद्रा, पंचगंगा आणि घटप्रभा आणि कुडाळ ह्या काय बघा उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी आहे? तर मित्रांनो तापी ही जी काही नदी मित्रांनो ही काय बघा पश्चिम वाहिनी नदी आहे. कोणती? तापी. अरबी समुद्राला जाऊन मिळते. हिचा उगम बघा मुलताई डोंगर मध्य प्रदेशमध्ये होतो. धरण बघा हदबूर धरण आहे, त्याचबरोबर रुकाई धरण आहे आणि काकरापार धरण सुद्धा तापी नदीवर आहे पहा. कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यामधील टिंबटिंब या ठिकाणी झाला आहे. तर महाबळेश्वर लक्षात ठेवायचं बघा, महाबळेश्वर. नदीचा प्रवाह बघा महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश दरम्यान आहे. याचबरोबर महाबळेश्वर या ठिकाणी कोयना, पंचगंगा या नद्यांचा सुद्धा या ठिकाणी उगम होतो. पुढचा प्रश्न मित्रांनो, भामरागड या ठिकाणी संगमामध्ये कोणत्या नदीचा समावेश होत नाही? तर प्राणहिता. लक्षात ठेवा मित्रांनो, प्राणहिता हे आपलं करेक्ट आन्सर होईल. भामरागड येथील बघा पामोल गौतम, पर्लकोटा, इंद्रावती नद्यांच्या संगमाला त्रिवेणी संगम म्हणतात. वर्धा व वैनगंगा नदीचा संगम प्राणहिता म्हणून ओळखला जातो. कोणता? प्राणहिता म्हणून ओळखला जातो. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? कोणती नदी जी पश्चिम वाहिनी नदी आहे? तर नर्मदा नदी मित्रांनो पश्चिम वाहिनी नदी बघा. हिचा उगम होतो सातपुडा पर्वतरांग. सातपुडा नाही तर म्हणतात साखरपुडा. साखरपुडा नाही, आता वर्दी घातल्यावर डायरेक्ट साखरपुडा. तर बघा कुठं होतं बघा, पश्चिम वाहिनी नदी आणि सातपुडा पर्वतरांगे मध्य प्रदेशमध्ये होतो पहा. महाराष्ट्रामध्ये लांबी फक्त याची 54 किलोमीटर आहे. किती? 54 किलोमीटर आहे. लक्षात ठेवा. आणि तापी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? हा प्रश्न लय वेळा रिपीट झालेला आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी नदी पहा. हिचा उगम होतो त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये 668 किलोमीटर हिची काय बघा लांबी आहे. महाराष्ट्रामधील पहिलं मातीचं धरण कोणतं आहे? गंगापुरी. हे सुद्धा गोदावरी नदीवरती पहा. पुढचा प्रश्न आहे बघा, गडचिरोली जिल्ह्यामधील वैनगंगा नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेला वाहते? तर उत्तर दक्षिण वाहते मित्रांनो. उत्तर दक्षिण, ऑप्शन क्रमांक 3 उत्तर दक्षिण. गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीची दिशा उत्तरच्या दक्षिणे बघा चपराळा या ठिकाणी वर्धा आणि वैनगंगा नदीचा संगम होतो. बरोबर. आणि मित्रांनो वैनगंगा नदीचा उगम हा बैतूलमध्ये होतो बघा मध्य प्रदेश. लांबी जर पाहिली तर 455 किलोमीटर इतकी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही आहे?
तर मित्रांनो कोयना ऑप्शन क्रमांक 3 कोयना नदी बघा पश्चिम वाहिनी नदी नाही आहे. कोयना नदी बघा पूर्व वाहिनी नदी बघा. कोयना नदीचा उगम बघा सातारा जिल्ह्यामध्ये होतो. कुठं? सातारा जिल्ह्यामध्ये कोयना नदीचा उगम होतो. आणि लक्षात नेक्स्ट आहे पहा कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे? तर गिरणा नदी मित्रांनो तापी नदीची उपनदी आहे. कोणती? गिरणा ही जी काही नदी आहे तापी नदीची उपनदी आहे मित्रांनो. कोणती? गिरणा. बरोबर. पुढचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही? तर नर्मदा नदी मित्रांनो बंगालच्या उपसागराला मिळत नाही. ही मित्रांनो अरबी समुद्राला जाऊन मिळते. नर्मदा नदी अरबी समुद्राला जाऊन मिळत असते बघा. समजलं? त्याशिवाय तापी नदी आणि कोकणातील ज्या काही नद्या आहेत बघा या सगळ्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. सगळ्यांनी लक्षात ठेवा अरबी समुद्राला या ठिकाणी जाऊन मिळतात ह्या नद्या. कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? कोकणच्या दक्षिण सीमेजवळून तेरेखोली नदी वाहते मित्रांनो. लक्षात ठेवायचं आपल्याला तेरेखोली नदी कोकणच्या दक्षिण सीमेजवळून वाहते. नेक्स्ट आहे पहा पंढरपूर शहर हे कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे? कोणतं? पंढरपूर. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 भीमा. लक्षात ठेवायचं भीमा नदीच्या काठावर पंढरपूर शहर वसलेले बघा. जिल्हा सोलापूर. या नदीला पंढरपूरमध्ये चंद्रासारखा आकार प्राप्त झालेला आहे. म्हणून मित्रांनो या नदीला चंद्रभागा असं म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठलाचं मंदिर सुद्धा बघा पंढरपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. समजला? 95 प्रश्न झाले. गोदावरी नदी कोणते शहर? काय प्रश्न आहे बघा. गोदावरी नदीवर कोणतं शहर वसलेलं आहे? तर नांदेड हे शहर मित्रांनो गोदावरी नदीवर वसलेले बघा. गोदावरीच्या काठावर कोणकोणते शहर वसलेत असा प्रश्न आला तर नांदेड आहे बघा. त्याच्यानंतर नाशिक आहे बघा. कोणतं? नाशिक. पैठण, कोपरगाव आणि गंगाखेड. लांबी बघा 1400. खालीलपैकी सदाचार शब्दाच्या संधीचा विग्रह ओळखायचा आहे. तर राईट आन्सर आहे बघायचा ऑप्शन क्रमांक आहे सत अधिक आचार. हे काय बघायचा योग्य विग्रह आहे. नेक्स्ट पहा मराठी व्यंजनाचे एकूण किती प्रकार आहेत? मराठी व्यंजनाचे एकूण किती प्रकार आहेत? तर बघा या ठिकाणी 5 प्रकार आहेत. मराठी व्यंजनाचे 5 प्रकार आहेत. संधी म्हणजे काय? संधी म्हणजे काय? तर संधी म्हणजे काय? साधने होय. लक्षात ठेवा संधी म्हणजे साधने होय. पुढचा प्रश्न आहे बघा सचिवालय हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे? एकदम सोपं आहे बघा. सचिव अधिक आ या ठिकाणी आ आलेलं आहे म्हणून बघा हे बघा तत्पुरुष समासाचं उदाहरण. लक्षात ठेवा सचिवालय हे काय बघा तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. विधेय म्हणजे काय? प्रश्न आहे बघा विधेय म्हणजे काय? तर विधेय म्हणजेच क्रियापद होय. लक्षात ठेवा विधेय म्हणजे काय? क्रियापद होय. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी सर्वनाम लिंग वचन भेदानुसार बदलत नाही ते कोणतं आहे? तर कोणतं आहे बघा कोण. लक्षात ठेवा कोण. मेहंदीचा कोण नाही ते एक हे बघा कोण नाही तर म्हणतात आईस्क्रीमचा कोण. लक्षात ठेवा कोणतं आहे बघा कोण. हे काय बघा सर्वनाम लिंग वचन भेदानुसार बदलत नाही. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही? पुन्हा तोच प्रश्न विचारला आहे तर मी बदलत नाही. पुढचा प्रश्न आहे वाक्यात नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला कोणती संज्ञा आहे? तर कोणती बघा सर्वनाम ही संज्ञा. लक्षात ठेवा वाक्यामध्ये नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला कोणती संज्ञा आहे बघा सर्वनाम. आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण 1000 लाईक ठेवू. तुम्ही नक्कीच पूर्ण करणार आहे. पुढचा प्रश्न पहा गरजेल तो करील काय या वाक्याच्या संबंधित अध्याहत ओळखायचं आपल्याला. गरजेल तो करील काय? तर राईट आन्सर आहे बघा इथं बघा जो हे काय बघा या ठिकाणी सर्वनाम आहे. पुढीलपैकी कोणतं सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही? लिंगभेदाने न बदलणार. तर आपण सुरुवातीलाच बघितलं तर कोणतं आहे बघा मी आहे. सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत? एकदम सोपा प्रश्न आहे. तर सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत बघा 6 मुख्य प्रकार आहेत. आणि सर्वनाम किती आहेत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. खालील वाक्यामधील आपल्याला सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल. या ठिकाणी आपल्याला विचारलंय ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल. हे काय बघा संबंधी सर्वनाम आहे. ऑप्शन क्रमांक बी संबंधी सर्वनाम. रामाच्याने काम करवते या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आपल्याला. रामाच्याने काम करवते हे काय बघा शक्य करवते खाववते हे काय बघा शक्य कर्मणे असते. नेक्स्ट पहा पुढे दिलेल्या सर्वनामापैकी कोणती सर्वनामे लिंगप्रमाणे बदलतात? तर कोणकोणती बघा तो हा जो हे काय बघा ही सर्वनामे लिंगप्रमाणे बदलत असतात. पुढचा प्रश्न बघा ज्याला या शब्दाचा सर्वनामाचा प्रकार कोणता? सर्वनामाचा हा काय बघा संबंधी सर्वनामाचा प्रकार. लक्षात ठेवा ज्याला. नेक्स्ट पहा आपल्या या शब्दाचे भाववाचक रूप ओळखायचं आपल्याला.
तर काय बघा आपुलकी, ऑप्शन क्रमांक सी आपुलकी. आपला या शब्दाचे भावाचक रूप कोणते बघा आपुलकी. मराठीमध्ये एकूण किती वाक्याचे प्रयोग आहेत? मराठीमध्ये एकूण किती वाक्य प्रयोग आहेत? तर बघा 3 वाक्य प्रयोग आहेत. किती? 3 वाक्य प्रयोग आहेत. पुढचा प्रश्न बघा, एका हाताने टाळी वाजत नाही या वाक्यातील नाही या क्रियापदाला काय म्हणतात? याला काय म्हणतात बघा अनियमित क्रियापद. लक्षात ठेवा, याला काय म्हणतात? अनियमित क्रियापद असे म्हणतात. कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे या क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? तर हे काय बघा उभयविध क्रियापद आहे. लक्षात ठेवा उभयविध क्रियापद. कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे हे काय बघा उभयविध क्रियापद आहेत. पुढचा प्रश्न बघा, खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली या वाक्यातील पुढारली या शब्दाला काय म्हणतात? तर राईट आन्सर आहे बघा, याला काय म्हणतात? साधित क्रियापद असं म्हणतात. काय म्हणतात याला? साधित क्रियापद. व्हेरी IMP प्रश्न. याला काय म्हणतात? साधित क्रियापद असे म्हणतात. अनुस्वार, विसर्ग यांना काय म्हणतात? अनुस्वार, विसर्ग यांना काय म्हणतात? यांना म्हणतात बघा स्वरादी असं म्हणतात. लक्षात ठेवा स्वरादी असं म्हणतात. त्याने बाईलास मारले. काय प्रश्न आहे बघा, त्याने बाईलास मारले या वाक्यामधील मारले क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर काय बघा हे सकर्मक क्रियापद आहे. लक्षात ठेवा त्याने बाईलास मारले हे काय बघा सकर्मक क्रियापद आहे. सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? याला काय म्हणतात बघा विग्रह असे म्हणतात. सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? विग्रह असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघा, गोविंदाचे बोलून झाले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखायची आपल्याला. तर गोविंदाचे बोलून झाले यामध्ये कोणती बघा षष्ठी विभक्ती लपलेली. कोणती? षष्ठी. खालील वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे बघा, वेळेवर काम संपवले तर परिस्थितीची बस चुकणार नाही. तर परतीची बस, परिस्थितीची नाही परतीची बस चुकणार नाही. या ठिकाणी जर तर आलेलं आहे. जर तर आल्यावर काय असतं बघा संकेतार्थी असतं. ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न पहा, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाला तर त्याला काय म्हणतात? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला जर अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण काय म्हणतो? शब्द असे म्हणतो. नेक्स्ट पहा, अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? अनुस्वार आणि विसर्ग यांना काय म्हणतात? स्वरादी असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक सी स्वरादी असं म्हटलं जातं. तिला मी ताई म्हणतो या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा. तिला मी ताई म्हणतो. तर यामध्ये बघा मी हे काय बघा उद्देश विभाग आहे मी. तिने गाणे म्हटले या वाक्याचा प्रयोग कोणता? तिने गाणे म्हटले या वाक्याचा आपल्याला प्रयोग विचारलाय. तर कोणता बघा या ठिकाणी कर्मणी प्रयोग आहे. तिने गाणे म्हटले या वाक्याचा प्रयोग आहे बघा कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न पहा, आजन्म हा जो काही सामासिक शब्द आहे हा कोणत्या समासाचं उदाहरण आहे? हा बघा अव्ययभाव समास. लक्षात ठेवा या ठिकाणी बघा आ हा काय लागलेला या ठिकाणी सुरुवातीला आलेलं आहे. त्यामुळे बघा हे अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. त्याने पत्र लिहिले या वाक्याचे साधे वर्तमान काळामधलं आपल्याला रूप लिहायचं आहे. चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर बघा तो पत्र लिहितो. त्याने पत्र लिहिले या वाक्याचं साधे वर्तमान काळातलं रूप काय बघा तो पत्र लिहितो. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढील वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. पुढील वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. मी बालपणी लवकर उठत असे. मी बालपणी लवकर उठत असे. तर बघा या ठिकाणी काय बघा रीती भूतकाळ. लक्षात ठेवा रीती भूतकाळ. वाक्यातील विधानावरून वाक्याचे किती प्रकार होतात? वाक्यातील विधानावरून वाक्याचे किती प्रकार होतात? या ठिकाणी बघा 3 प्रकार होतात. लक्षात ठेवा 3 प्रकार होतात. पत्रकार या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप आपल्याला विचारलेलं आहे. तर काय बघा पत्रकर्ती. पत्रकारचं काय होतं बघा पत्रकर्ती असं होतं. पुढचा प्रश्न बघा, विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात? विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात? सामान्य रूप असं म्हणतात. काय म्हणतात? सामान्य रूप. पुढचा प्रश्न बघा, त्याने निबंध लिहिला या वाक्याचं साधं वर्तमान काळातलं रूप ओळखायचं आपल्याला. तर बघा तो निबंध लिहितो हे काय बघा साधं वर्तमान काळामधलं रूप आहे. लक्षात ठेवा तो निबंध लिहितो. पुढचा प्रश्न बघा, मी निबंध लिहित असतो या वाक्याचा काळ ओळखा. मी निबंध लिहित असतो या वाक्याचा काळ कोणता आहे बघा रीती वर्तमान काळ. लक्षात ठेवा रीती वर्तमान काळ. पुढचा प्रश्न बघा, मी निबंध लिहित असे या ठिकाणी विचारलं आपल्याला काळ ओळखा पुन्हा एकदा. तर मी निबंध लिहित असे तर काय बघा हा सुद्धा रीती भूतकाळ. लक्षात ठेवा रीती भूतकाळ. वाक्यातील विधानावरून वाक्याचे किती प्रकार होतात? वाक्याचे किती प्रकार होतात? तर राईट आन्सर आहे बघा 3 प्रकार होतात. लक्षात ठेवा वाक्यातील विधानावरून वाक्याचे 3 प्रकार होतात. पुढचा प्रश्न बघा,
विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात? विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात? बघा, सामान्य रूप असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक डी, सामान्य रूप. खालीलपैकी सिद्ध क्रियापद कोणतं? खालीलपैकी सिद्ध क्रियापद कोणतं आहे? बघा, ऑप्शन क्रमांक बी, बाईंनी वह्या आणल्या. हे काय बघा, सिद्ध क्रियापद आहे. बाईंनी वह्या आणल्या. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणतं विरामचिन्ह वापरतात? तर बघा, डबल डबल शब्द यायला लागल्यावर आपण नाही का स्वल्पविराम वापरतो. कोणता? स्वल्पविराम. जसे कांदे, बटाटे,